राजूसिंह जाधव यांच्या वतीने पूरग्रस्त भागात अन्नदान वाटप। गेल्या काही दिवसांपासून नांदेडसह आजूबाजूच्या परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसले असून त्यांच्या घरांचे अतोनात नुकसान झाले असून घरात पाणी, दारात पाणी, सगळीकडे पाणीच पाणी अशी पुराची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक घरांमध्ये 1 ते 2 दिवसांपासून चुली पेटल्या नसून पूरग्रस्त भागातील नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ आली होती। परंतु नांदेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजूसिंह जाधव यांच्या वतीने नुरी चौक, मेहबूबनगर, गोविंदनगर यासह शहरातील इतर ठिकाणी अन्नदान वाटप करण्यात आले। सकल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे बेहाल होऊन संसार उपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असून जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने आमची तात्काळ मदत करावी अशी भावना सकल भागातील पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केली। मी मेहबूबनगर येथील नगरातून बोलते, यशोदा मेडेवार। सर, आम्ही 2 दिवसापासून सारी रात्रभर बसून काढले। प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी आहे, कोणी पलंगावर बस, कोणी इटायची हे करून बस, असे परिस्थिती लेकरं घेऊन सारी रात बसून काढलेली आहेत की आम्हाला दिवसभर घराच्या बाहेर निघता आलं नाही, की आम्हाला रोड नाही, नाली नाही, ड्रेनेज बनवले तर त्या पद्धतीचे त्याच्यातून पाणी जात नाही। मेहबूबनगर साहेब, घरानं पाणी आले, घराच्या बाहेर येता येणं झाले, काय नाही, आम्हाला पाणी नाही पियाला, नळाला पाणी नाही आमच्या। असं पाण्यातून कसं जाऊ आम्ही वापिस? घरानं मध्ये हे व्हायले, अंगणामध्ये सगळं गद्दळ पाणी, रोडाचं पाणी नाही, चंबरा नाही इथं, लाईट नाही अंगणामध्ये, काय नाही। आम्हाला रोडा करून द्यावा, पाणी लाईट द्यावा, नळा द्यावा साहेब। आज किती वर्ष, 20-25 वर्षापासून आम्ही असल्या ढवामध्ये रात्री पाऊस सारखं चालू असल्यामुळे ढगफुटीमुळे मेहबूबनगर या भागातील खूप परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला यायला रस्ता व्यवस्थित राहिलेला नाही। वारंवार महानगरपालिकेकडे जाऊन आम्ही आमच्या तक्रारी मांडून कुणी नगरसेवक येऊन इकडे लक्ष देत नाही आणि कसल्या पण आम्हाला सोयीसुविधा पुरवल्या जात नाहीत। तरी महानगरपालिकेने आमच्याकडे लक्ष द्यावे, आमचे रस्ते वगैरे व्यवस्थित करून द्या। आणि आज लोकांच्या चुली पेटलेल्या नाहीत पावसामुळं, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, रस्ते तुंबलेले आहेत, ड्रेनेजचं घाण पाणी रस्त्यावर येत आहे, तसेच लहान लेकरं मोठे माणसं वावरत आहेत या घाण पाण्यामध्ये। आणि जे काय आम्हाला त्रास होत आहे ते राजूसिंग महाराजांनी इथे जेवण्याची व्यवस्था केलेली आहे आज या मेहबूबनगर भागामध्ये। सरांचे खूप खूप आभार मानत आहे आम्ही मेहबूबनगर सगळे वासी। मी शेख साहिल, राहणार मेहबूबनगर येथील रहिवासी असून रात्री ढगफुटीच्या पावसामुळे लोकांना खूप त्रास झाला आहे। या भागामध्ये मेहबूबनगरमध्ये तुम्ही बघू शकता, आता संध्याकाळचे 6 वाजले, आतापर्यंत रोडवर गुडघ्या इतकं पाणी आहे आणि यांच्या घरामध्ये खायला काही नाही। आणि जे पाणी जे अडलं आहे याच्यासाठी अडलं की जे चंबर आहे, जे लाइन है ड्रेनेज लाइन, ये मतलब पूरा बोगस काम करे वाला है यहाँ पे। और अब आके देख भी सकते तो देख लो। और प्रशासन से, आयुक्त साहब से, कलेक्टर साहब से एक ही गुजारिश है कि ये वार्ड को हमारे मतलब एक सीरियस तरीके से देख के हमारे ऊपर ये अन्याय हो रहा है यहाँ पे, ये अन्याय नहीं होना चाहिए, सबके लिए है। और आके हमारे से जल्द यहाँ पे मदद करे और जल्द से जल्द जो भी है मदद की हम गुजारिश करते हैं। यहाँ पे आ रहे सब ऐसे मतलब बात करके आश्वासन देके चल जा रहे हैं, लेकिन अभी तक सुबह से किसी का चूल्हा नहीं जला है यहाँ पे। और हमारे राजू सिंह जाधव के भैया की तरफ से सभी को अन्नदान वाटप कर रहे हैं ना। वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। जय भीम, जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। यांच्या आपण की नाही व्यक्तिमत्व घेऊन आज माझ्या डोळ्यातून आहे ना पाणी आहे ना, मी इथून आहे ना रहिवासी, गोविंदनगरमधून रहिवासी असून कमीत कमी माझा बाळपणाला कमीत कमी 16 ते 17, 18 वर्षाने झालेलं आहे। आमचे मित्र इथंच आहे ना जन्मलेले आहेत, पण इथं सखोजीनगर, बालाजीनगर, बसंतानगर, मेहबूबनगर
लक्ष्मीनगर हे की नाही तू कमीत कमी आहे की नाही आता एवढं आहे ना बोगस काम झालेलं आहे. मला माहीत नव्हतं, तर आमचे मित्रमंडळ जे आहेत त्यांचे नावं मी सांगू शकत नाही. मी आता इथून त्यांना तिथपर्यंत कायापलट केल्या असून आणि कलेक्टर साहेबाला मी त्यांना निवेदन दिलेलं आहे. मी कलेक्टर साहेबाला की नाही परिस्थितीचा आढावा घ्या म्हणून आणि मदत आहे ना काहीतरी पाहिजे म्हणून. आणि इथं आहे ना जे आंजोबा पंजोबा जे बी राहिले ते ना पत्र आहेत, पत्राचे आहे ना पत्र आहे ना खाली पाठीमागे पडलेले आहेत. संडासाचा वास येतो आणि 10 ते 15 फुटाचे रोड आहेत आणि त्यांची फूट आहे की नाही उंचीचे डेनिसची उंची आहे ना कमीत कमी 5 ते 7 4-5 फुटाची असते, तर 6-7 8-8 फुट आहे की नाही केलेले आहेत. तर हे आहे ना भेदभाव आहे ना कुठं आपला समाज कुठं चालले आणि काय चालले. आणि सगळ्यांना जे काल जे बोगस कामं जे काल संडासचे पाईपलाईनचे जे कामं झालेले आहेत याचा आळा मी चौकशी करणार आहे मी याचा. तर हे की नाही समाज आहे ना आता माझ्या डोळ्यात पाणी आता मी सगळ्या कोणत्या शब्द आहे ना सांगत नाही ते. पाय खालचा फतेजी वगैरे